चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. या चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो. तर आज 16 तारीख आहे आणि 7वा महिना म्हणजे जुलै 2024 या सालामधला. उद्या खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि उद्या तारीख 17 आहे. तर उद्या खूप मोठा दिवस आहे. खूप मोठा दिवस म्हणजे ते कशासाठी आहे, तर उद्या सगळ्या एकादशीची एकादश आहे. त्यालाच महाएकादशी असं आपण म्हणतो. आषाढी एकादशी आपण म्हणतो. ह्या नावानं सुद्धा त्याला ओळखलं जातं. तर आता शास्त्रानुसार सर्व व्रतांची जी एकादशी असते तर ते सर्वसाधारण या एकादशीला खूप महत्त्व दिलं जातं आणि खूप मान्यताही आहे. कारण त्या दिवशी जे मानलेले स्वरूप आहे भगवान विष्णूंचे, किंवा मग तुम्ही असं धरू शकता की जे आपल्या महाराष्ट्रात ज्याला जास्त म्हणून पूजलं जातं, जे पांडुरंग आणि विठुमाई त्यांच्या स्वरूप मानले गेलेले आहे आणि त्यांच्यासाठी ह्या एकादशीचा व्रत केला जातो. तर हा वारकरी संप्रदायामध्ये खूप महत्त्व या एकादशीला दिले जाते. जे महिन्याला एकादशी येणार असेल तर त्याच्यापेक्षा खूप महत्त्व या आषाढीच्या एकादशीला दिलं जात असतं. तर अजून एक तुम्हाला ह्याच्यामध्ये एक सांगतो, जे भगवान विष्णू आहे, तर भगवान विष्णूची जास्त जणांना माहिती नाही, तर भगवान विष्णूंची जी कन्या आहे त्यांच्या मुलीचं नाव होते एकादशी आणि त्यांना ते वरदान दिल्यामुळं ते आषाढ एकादशी अशी साजरी करतात. तर वर्षभरामध्ये येणारे जे एकादशी असतात तर त्या दिन निमित्त भगवान विष्णूंची आराधना केली जाते, त्यांची पूजा केली जाते, त्यांची सेवा केली जाते. तसंच वारकरी संप्रदायामध्ये पांडुरंगाची आणि विठुमाईची, रुक्मिणीची पूजा केली जाते, आराधना केली जाते, उपवास, तप ह्या गोष्टी केल्या जातात. आणि दुसरं जर सांगायचं झालं तर एकादशी दिवशी, तो आषाढी असो किंवा महिन्याची एकादशी असो, तर हे एक बेनिफिट तुम्हाला मिळेल की जर समजा तुमच्या पितरांना पितृदोष तुम्हाला निघाला असेल किंवा त्यांचं निवारण करायचं असेल, की ह्या सगळ्या गोष्टीला विधी ह्या जर करायचा असेल तर त्याच्यासाठी एक तुम्हाला उपाय सांगतो. तुम्हाला माहिती असेल की जर तुम्हाला पितृदोष नष्ट करायचा असेल किंवा त्यांचं निवारण जर करायचं असेल तर ही एक खूप छोटीशी सेवा आहे. विष्णू जे आहेत त्यांचे ग्रंथामध्ये 700 समीप्त श्लोक आहे. तर त्या श्लोकाचं जर तुम्ही पारायण केला तर त्यामुळे तुम्हाला त्याचं निवारण मिळते. आणि ही सेवा केल्याने होतं काय, तर यश मिळतं, धैर्य वाढतं, सर्व अखंड तुम्हाला विजय प्राप्त होतो. पितरांचा आशीर्वाद तुमच्यावर असतो, तुमच्या परिवारावर असतो. आणि हा तुमच्या घरात मूळ म्हणजे कुलदैवत, कुलस्वामी असतो, अखंड खंडोबा असतो. तुमचं इतर कुलदैवत कोण जरी असेल, तुम्ही हा सेवा केल्याने त्यांचा तुम्हाला आशीर्वाद राहतो. आता दुसरं, जर तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये जर घरामध्ये पूर्वी चांगला असेल आणि नंतर भनभनाट वातावरण वाटत असेल किंवा उदासी वातावरण वाटत असेल, तर त्याला एक तुम्हाला सेवा सांगतो. त्याच्यासाठी करायचं काय आहे, रोज तुम्ही हे ऐकलं असेल, यज्ञ ऐकलं असेल, होम ऐकला असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे की पंचहोम तुम्हाला घरी, म्हणजे त्याला पंचमहायज्ञ असं सुद्धा म्हणता येते. तर हे तुम्ही घरच्या घरी तुम्ही तिथं करू शकता. आणि हे केल्याने तुमचं जे वातावरण आहे ते शुद्ध होतं. निगेटिव्हचा जो हे प्रभाव आहे ते सुद्धा तिथं संपून जातं. आणि दुसरं म्हणजे जन्मजन्मांतरांचं जो शाप आहे, तप, दुःख हे जे असेल, तुम्ही जे श्लोक आहे, जे तुम्हाला 700वा श्लोक जे सांगितलेला आहे, तुम्ही तर ते जर केला तर तुमचं हे सगळे जे आहे दुःख वगैरे ते सगळे
निघून जातील आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, धन, लक्ष्मीची कृपा याचा तुम्हाला आशीर्वाद मिळतो हा श्लोक केल्यानं. पण ते करायचं आहे एकादशी दिवशी. आणि हे जे श्लोक आहे तो तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचं जे केंद्र आहे तिथं गेल्यानंतर तिथं त्या व्यक्तीला सांगितल्यानंतर हे तुम्हाला पुस्तक किंवा ग्रंथ ते तुम्हाला देतील. आणखी एक दुसरी सेवा आहे की एकादशी दिवशी किंवा जर समजा दर महिन्याची जरी एकादशी असली तर त्या दिवशी काय करायचं आहे की तुम्हाला जर ते जमत नसेल तर मग तुम्हाला हे करायचं आहे की पुस्तक जे आहे, तुम्ही हे ऐकलं असाल की विष्णू सहस्त्रनाम हे जे पुस्तक आहे ते तुम्हाला आणायचं आहे आणि त्याचा कमीत एक वेळेस दिवसातून पाठ करायचा आहे. आणि जर तुम्हाला हे विष्णू सहस्त्रनाम पठण करणे जमत नसेल तर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एक दुसरं सोपं तुम्हाला उपाय सांगतो, तुम्ही तेही करू शकता. आता तुम्हाला पांडुरंगाचा जे बीज मंत्र आहे ते माहिती असेल, ओम नमो भगवते वासुदेवाय. तुम्ही ह्या नामाचा पण करू शकता किंवा मग जर तुम्हाला जवळ तर तुम्ही श्री वत्स धाराय वत्से मुक्ता माला षडक्षरम हा मंत्राचा सुद्धा जप तुम्ही करू शकता. तर हा दिवसामध्ये सकाळी एक टाईम, संध्याकाळी एक टाईम आणि दुपारी एक टाईम म्हणजे एक माळ तुम्हाला जप करायचा आहे. तर ह्याचं पण पुण्य तुम्हाला तिथं तेवढंच मिळतं जेवढे की मी पूर्वी तुम्हाला जी सेवा सांगितली आहे, विष्णू सहस्त्रनाम पठण सांगितलं आहे तर त्याचं मिळतं. पण जी ह्याची सेवा सांगितली आहे तुम्हाला, पितरांची जी हे सांगितले आहे, सेवा सांगितली आहे तुम्हाला, जर तुम्हाला निघाले असेल पितृदोष वगैरे तर तुम्ही त्याच्यामध्ये ही जर सेवा तुम्हाला कला तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगला फळ आणि बेनिफिट मिळू शकतो. हे प्रत्येक एकादशीला तुम्ही करू शकता, ह्याचे तुम्हाला निवारण मिळते. तर एकादशीला ही सेवा करायची आहे आणि ह्याच्यामध्ये सांगितलेले तुम्हाला ते गोष्टी करायच्या आहे, तर हे तुम्ही केला तर तुम्हाला निश्चित हे फळ मिळतं. तर तोपर्यंतसाठी इथंच थांबू. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा. तर असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. तर तोपर्यंतसाठी श्री स्वामी समर्थ.